अंबानींच्या अँटलियापेक्षा उंच 34 मजली JK हाऊसमध्ये ते राहत होते। मात्र आज त्या कंपनीच्या मालकाला राहायला स्वतःचं घर नाही, त्यांच्या स्वतःच्याच मुलाने त्यांना घरातून बाहेर हाकललंय। या वाक्यात जितक्या वेदना आहेत तितकंच दुर्दैव देखील आहे। 1944 पासून 2016 पर्यंत यांनी भारताच्या घराघरात आपली कंपनी पोहोचवली। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचे स्वागत करतो। कोणाची आहे ही दुर्दैवी कहाणी असा प्रश्न पडलाच असेल। ते आहेत रेमंड ग्रुप ऑफ कंपनी हे मोठं साम्राज्य उभारणारे विजयपथ सिंघानिया। द रेमंड कंपनीचा मालक गौतम सिंघानिया याने आज उतरत्या वयात वडील विजयपथ सिंघानियाला घराबाहेर काढलंय। मात्र हे सगळं फारच नाट्यमय पद्धतीने बाहेर पडलं। झालं असं 2023 मध्ये रेमंड कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर गौतम सिंघानियाने बायको नवाज मोदी हिच्यासोबत घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं। वेगळं झाल्यावर बायकोने 11,606 कोटी प्रॉपर्टीच्या 75% हिस्सा ओळखी म्हणून 2 मुली आणि तिच्यासाठी मागितला। यावेळी गौतम सिंघानिया यांचे वडील विजयपथ सिंघानिया यांनी एंट्री घेत आपण मुलाच्या नाही तर सुनेच्या बाजूने आहोत असा धक्कादायक खुलासा केला। यामागे कारणही तसं होतं। कोर्टच्या मुलाने त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक आणि स्वतःच्या साम्राज्यातून केलेली हकालपट्टी याविषयी बोलताना विजयपथ सिंघानिया जीव ओतून सांगत होते, मी माझ्या मुलाला माझी सगळी संपत्ती सुपूर्द केली व त्याने मला त्यातील काही हिस्सा देण्याचं कबूलही केलं होतं। मात्र त्याने माझ्याकडून सगळं हिसकावून घेत नंतर शब्द पाळला नाही। तो गर्विष्ठ निघाला। ते म्हणतात, मी गौतमला सगळं देऊन खूप मोठी चूक केली। त्या चुकीमुळे मला आज या अवस्थेत राहावं लागतंय। केवळ एक फ्लॅट विकायचा की नाही यावरून बाप लेकात वाद झाला आणि इतका विकोपाला गेलाय की आज कोर्टात वडील मुलगा एकमेकांसोबत उभे आहेत। एकेकाळी त्यांच्या कपड्यांच्या उत्तम दर्जेमुळे आणि लोकप्रियतेमुळे घराघरात पोहोचलेली रेमंड कंपनी आज अंतर्गत गृहकलामुळे प्रत्येकासाठी चर्चेचा विषय बनलाय। स्वातंत्र्यापूर्वी ज्या कंपन्यांनी भारताला जगाच्या बाजारात स्थान मिळवून दिलं त्यातील एक आहे रेमंड कंपनी। 1900 साली ठाण्यात वाडिया मिल म्हणून तिची सुरुवात झाली। सैनिकांचे युनिफॉर्म बनवण्याचं काम इथे चालायचं। नंतर 1925 मध्ये वाडिया मिल विकली। तिचं नाव आता रेमंड वूलन मिल करण्यात आलं आणि ही रेमंड वूलन मिल 1940 मध्ये कानपूरच्या सिंघानिया कुटुंबाचे लाला कैलाशपत सिंघानिया यांनी खरेदी केली। कैलाशपत सिंघानिया यांनी उत्तम दर्जाचा उलन कपडा तयार करण्यावर फोकस केला। हळूहळू रेडीमेड कपडे ते बनवू लागले। बघता बघता रेमंड लोकप्रिय झाला आणि 1980 मध्ये विजयपथ सिंघानिया आणि रेमंड कंपनीचे सूत्र स्वीकारले आणि त्यांनी कंपनीला आधुनिक रूप दिलं। विदेशात त्यांनी पहिलं रेमंडचं शोरूम ओपन केलं। कंपनीच्या ब्लँकेटनी पाश्चिमात्य देशात कमावलेले विश्वास आज तर गळ्यात कायम आहे। या कंपनीने एक इतका पातळ कपडा बनवला होता की जो माणसाच्या केसावरही पातळ म्हणतात। आजही रेमंड कंपनीच्या नावे तो रेकॉर्ड आहे। इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी आणि रिअल इस्टेटमध्ये सुद्धा कंपनीने आपले पाय रोवले आहेत। पार्क ॲव्हेन्यू आज इतकं प्रसिद्ध ब्रँड आहे ते रेमंड कंपनीचंच आहे। विजयपथ सिंघानियाच्या काळात रेमंड यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलं होतं। एक काळ असा होता जेव्हा लग्न आणि रेमंडचा सूट हे समीकरणच बनलं होतं। द कम्प्लीट मॅन फील्स लाईक हेवन, थिंक वेडिंग्स, थिंक रेमंड अशा आकर्षक टॅगलाईन्समुळे रेमंडनं सतत ग्राहकांच्या मनावर आपली जागा निर्माण केली होती। त्यामुळेच आज 600हून अधिक शहरात रेमंडचे 1500हून अधिक आउटलेट्स आहेत। विजयपथ सिंघानियाची कंपनी जशी मोठी तसेच त्यांचे शौक पण मोठे होते। 5000 तास फ्लाइंगचा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे। वयाच्या 63व्या वर्षी हायएस्ट हॉट एअर बलून फ्लाइट घेण्याचा विश्वविक्रम आजही त्यांच्या नावे आहे। अंबानींच्या अँटलियापेक्षा उंच 34 मजली JK हाऊसमध्ये ते राहत होते। मात्र मुलासाठी त्यांनी ना आपले शौक पाहिले ना कंपनीची हाव ठेवली। वयानुसार काम होणार नाही, मुलगा चांगली धुरा सांभाळेल म्हणून त्यांनी गौतम सिंघानियाला 1000 कोटींचे शेअर्स दिले। इतकेच नाही तर कंपनीचा अधिकार मुलाला देण्यापूर्वी ते 12,000 कोटींच्या संपत्तीचे मालक होते। परंतु दुर्दैवाने पद्मभूषण प्राप्त एकेकाळी मुंबईचे शेरीफ म्हणून प्रसिद्ध असणारे विजयपथ सिंघानिया आज मुलामुळे रस्त्यावर आले। संपत्ती आणि जमिनीवरून वाद हा आजकाल प्रत्येक सामान्य घरातील मुद्दा झालाय। मात्र एकेकाळचा अब्जाधीश आज स्वतःच्याच घरात राहण्यासाठी स्वतःच्याच मुलाशी लढतोय हे बघून नक्कीच मन हेलावून जातं। आशा करतो ही कहाणी आपल्यास आवडली असेल। आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।